नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात शीतलवाणी। महाराष्ट्रातल्या पूर्वीच्या अहमदनगर आणि आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी हे छोटंसं गाव सर्वांना परिचित असेलच। तर हे फक्त गाव नाहीये, तर लाखो लोकांच्या श्रद्धेचं भक्तीचं एक प्रकारे केंद्र बनलेलं आहे। कारण इथे समाधिस्थ आहेत नवनाथांपैकी एक महान सिद्धयोगी श्री कानिफनाथ महाराज। आजही लाखो लोक मढीला जातात, तिथे नाथांच्या समाधीचं दर्शन घेतात, नवस बोलतात आणि महाराजांच्या कृपेवर विश्वास ठेवतात। पण तुम्ही कधी विचार केलाय का, भारतभर भ्रमण करणारे, असंख्य तीर्थक्षेत्रांना भेट देणारे, नाथ परंपरेमध्ये ज्यांना प्रबुद्ध नारायणांचा अवतार समजला जातो, असे हे कानिफनाथ महाराज नेमके मढीपर्यंत कसे आले? सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मढीचीच निवड का केली? यामागे काही रहस्य होतं का? किंवा कानिफनाथ महाराजांचा मढीपर्यंत येण्याचा अद्भुत प्रवास कसा होता, ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची माहिती आजच्या व्हिडिओतून मिळणार आहे, तेव्हा विनंती करते की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतलवाणी। माझं नाव आहे शीतल आणि तुम्ही धार्मिक आध्यात्मिक प्रकारच्या सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी एका शब्दात कमेंट करा, आदेश। चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करते। मंडळी, नाथ संप्रदाय म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ आणि सर्व नाथांची परंपरा। म्हणजे जे काही नऊ नाथ आहेत, म्हणूनच आपण त्यांना नवनाथ म्हणून ओळखतो। तर ते सगळे नाथ आपल्या डोळ्यांसमोर येतात, किंवा त्यांचं जे काही चरित्र आहे, किंवा नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ, याचं पारायण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी केलेलं असेल, तर त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या डोळ्यांसमोर लगेच येत असतील। मला सांगा, तुमच्यापैकी कोण कोण आतापर्यंत मढीला जाऊन आलेला आहे? तर नक्की सांगा, आणि कुणाला जाण्याची इच्छा आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकतात। तर याच नवनाथांपैकी एक होते श्री कानिफनाथ महाराज, ज्यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत। तर नाथ परंपरेतील श्रद्धेनुसार त्यांना प्रबुद्ध नारायणांचा अवतार मानलं जातं। तर अनेक ठिकाणी त्यांचा उल्लेख कृष्णपाद या नावाने सुद्धा होतो। त्यांच्या जन्माबद्दल तशा अनेक आख्यायिका सांगितल्या जातात, पण त्या सर्व आख्यायिकांमध्ये किंवा सर्व धार्मिक कथांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे कानिफनाथ महाराज हे काही सामान्य मनुष्य नव्हते, तर ते एक सिद्धयोगी होते। त्यांचे गुरु होते महायोगी जालिंदरनाथ, आणि याच गुरूंकडून त्यांना योग, ध्यान, तपश्चर्या तसेच आत्मज्ञान प्राप्त झालं होतं। ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कानिफनाथ महाराज अनेक वर्षे साधनेमध्ये मग्न राहिले। तिथे त्यांनी योगशक्ती प्राप्त केली। पण खरा संत कधीच स्वतःपुरता जगत नसतो, याची प्रचिती आपल्याला कानिफनाथ महाराजांकडून सुद्धा येते। तर एक दिवस गुरु जालिंदरनाथांनी त्यांना सांगितलं, आता तू लोकांमध्ये जा, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी हो, आणि तेथून सुरू झाला एक महान प्रवास। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इथूनच खरा कानिफनाथांचा महासिद्धयोगी बनण्याचा प्रवास जो आहे तो सुरू झाला होता। यानंतर कानिफनाथ महाराज गावोगावी फिरू लागले, लोकांना भेटू लागले, त्यांची समस्या ऐकू लागले, त्यांना भक्तीचा मार्ग दाखवू लागले। जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांच्या कीर्तीचा सुगंध पसरू लागला। म्हणून लोक म्हणू लागले, एक महान योगी आमच्या गावामध्ये आलेले आहेत। हजारो लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले, पण अजून त्यांचा अंतिम मुक्काम हा ठरलेला नव्हता। नियती त्यांना एका विशेष भूमीकडे घेऊन जात होती। आता आपण कानिफनाथ महाराजांच्या विषयी ज्या काही अजून म्हणजे कथा आहेत, किंवा जी काही महत्त्वाची माहिती आहे, ती सुद्धा माहिती करून घेऊया। तर कानिफनाथ महाराज आणि राजा गोपीचंद याच्याबद्दल आता मी तुम्हाला माहिती सांगते। तर कानिफनाथ महाराजांच्या जीवनातील सर्वात प्रसिद्ध घटनांपैकी एक घटना म्हणजे राजा गोपीचंदाची कथा। त्या काळी, म्हणजे तो जो काळ होता कानिफनाथ महाराजांचा, तर त्या काळी गोपीचंद हा बंगाल प्रदेशातील अत्यंत पराक्रमी असा राजा होता। त्याच्याकडे अफाट संपत्ती होती, सत्ता होती, वैभव होतं, पण अध्यात्म नव्हतं। त्याची आई मैनावती मात्र मोठी शिवभक्त आणि संत सेविका होती। तिने आपल्या मुलांना वारंवार सांगितलं, राज्य कायमचं नसतं, शरीर कायमचं नसतं, खरं कायम असतं ते फक्त अध्यात्म। पण गोपीचंदाला त्यावेळी हे समजलं नाही। एकदा राजा गोपीचंदाच्या दरबारामध्ये जालिंदरनाथ आले, म्हणजे कानिफनाथांचे जे काही गुरु होते,
तर ते राजा गोपीचंदाच्या दरबारामध्ये आले. त्यांचं तेज पाहून अनेक लोक प्रभावित झाले, परंतु काही लोकांनी राजाच्या मनात संशय निर्माण केला आणि क्रोधाच्या भरात राजाने काय केलं, जालिंदरनाथांना एका खोल खड्ड्यात जिवंत पुरण्याचा आदेश दिला. तर मंडळी, नाथ परंपरेमध्ये अशी कथा सांगितली जाते की महान सिद्धयोगी जालिंदरनाथांना जमिनीत गाडण्यात आलं. वर्षानुवर्षे ते तिथेच राहिले, पण त्यांच्या योगशक्तीमुळे त्यांना काहीच झालं नाही. आता गुरु संकटात असताना कानिफनाथांना कसं कळलं आणि कानिफनाथांनी नेमकं काय केलं ते आपण जाणून घेऊया. तर बघा, सिद्धयोगी जे असतात ते आपल्या गुरूंशी केवळ शरीराने जोडलेले नसतात, तर ते चैतन्याने जोडलेले असतात. एक दिवस ध्यान करत असताना कानिफनाथांना जाणवलं की आपले गुरु संकटामध्ये आहेत. त्यांनी योगदृष्टीने तसं पाहिलं. त्यानंतर त्यांना सत्य समजलं, गुरु जालिंदरनाथ हे जिवंत पुरले गेले होते. हे समजताच ते तात्काळ आपल्या शिष्यांसह निघाले. नाथ परंपरा आपल्याला असं सांगते की कानिफनाथ महाराज हे कधीच एकटे नव्हते. त्यांच्यासोबत तब्बल 700 शिष्य होते. आणि कल्पना करा, एक महान सिद्धयोगी आणि त्यांच्या मागे चालणारे 700 साधक. हा प्रवास केवळ एका गुरुच्या शोधाचा नव्हता, तर गुरुभक्तीच्या सर्वोच्च उदाहरणाचा होता. कानिफनाथ महाराज गोपीचंदाच्या राज्यात पोहोचले. राजाला त्यांनी सत्य सांगितलं आणि त्याला त्याची चूक समजावून सांगितली. गोपीचंदाला आपल्या पापाची जाणीव झाली. तो जालिंदरनाथांच्या चरणी गेला, क्षमा याचना केली आणि पुढे त्याने राजसुखाचा त्याग करून नाथ मार्ग स्वीकारला. आजही गोपीचंदाला नाथ परंपरेमध्ये मोठं स्थान दिलं जातं. तर आता आपण मढी त्यांनी का निवडलं किंवा मढी या ठिकाणामध्ये असं काय होतं त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आता बघा मंडळी, आतापर्यंत आपण हे बघितलं होतं की कानिफनाथ महाराजांच्या कीर्तीचा जो काही सुगंध आहे तो भरपूर ठिकाणी पसरत होता. लोक सगळीकडे त्यांची कीर्ती किंवा त्यांची जी काही महती, त्यांच्यापासून आलेला अनुभव हे सगळं सांगत होते. पण पुढे जो काही किस्सा घडला होता तो त्यांच्या गुरूंच्या बाबतीत होता. त्याच्यामुळे मढीकडे ते कसे गेले हा विषय आपला राहून गेला होता. तर आता मी तुम्हाला सांगते की भारतभर प्रवास करत करत, भ्रमण करत करत एक दिवस त्यांच्या पावलांनी महाराष्ट्र भूमी गाठली. त्या काळचा महाराष्ट्र म्हणजे घनदाट जंगलांनी व्यापलेला होता. मग त्यामध्ये डोंगर, दर्या, वनराई तसेच साधनेसाठी योग्य असलेली शांतता या सगळ्यांचा चांगल्या प्रकारे समावेश होता. म्हणजे बघा, आपल्या महाराष्ट्र भूमीची किती ख्याती आहे. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची, महावंदनीय अतिप्राण प्रिय ही माय मराठी अमुची. आपण जे ऐकतो ना, तर महाराष्ट्र आणि मराठी भाषा याला किती महत्व असेल हे तुम्ही समजून घेऊ शकता. आणि आपल्याला आपल्या भाषेचा, आपल्या राज्याचा नक्कीच अभिमान असला पाहिजे असं मला वाटतं. तर महाराष्ट्राबाबतीत तुमचं काय मत आहे, म्हणजे आपल्याला लाभलेली ही संत परंपरा असेल किंवा आपल्या ज्या संस्कृती आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं, मला कमेंटमध्ये तुमचं मत ऐकायचं आहे, नक्की सांगा. तर बघा, तर महाराष्ट्रामध्ये कानिफनाथ महाराज आले हे आपण ऐकलं. तर याच प्रवासामध्ये कानिफनाथ महाराज गर्भगिरी पर्वतरांगांच्या परिसरामध्ये आले आणि इथे आल्यानंतर काहीतरी वेगळंच घडलं. त्यांच्या मनाला या भूमीशी एक वेगळंच आकर्षण वाटू लागलं. जणू ही भूमी त्यांना बोलावत होती. महाराज आले, काही दिवस मढीला थांबले, पण दिवसांचे महिने झाले, महिन्यांची वर्ष झाली आणि त्यांनी या भूमीमध्ये आपली साधना सुरूच ठेवली होती. मग तिथले स्थानिक लोक त्यांच्या संपर्कामध्ये येऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज असेल, त्यांची करुणा असेल आणि त्यांच्या उपस्थितीमुळे मिळणारी शांतता असेल, तर हे सगळं काही लोकांच्या मनाला कुठेतरी स्पर्श करू लागलं. हळूहळू त्यांच्या भक्तांची संख्या वाढू लागली. मग मढीचीच निवड का झाली, इतिहास आपल्याला याचं स्पष्ट उत्तर देत नाही. पण नाथ परंपरेमध्ये या बाबतीत एक सुंदर अशी श्रद्धा सांगितली जाते. ती म्हणजे सिद्धयोगी भूमीतील चैतन्य ओळखू शकतात, त्यांना त्या ठिकाणचं भविष्य दिसतं. कानिफनाथ महाराजांनी या भूमीत विशेष काहीतरी अनुभवलं, विशेष काहीतरी पाहिलं. त्यांना कुठेतरी हे जाणवलं होतं की भविष्यामध्ये ही जी भूमी आहे मढी, अहिल्यानगर मधलं एक छोटंसं ठिकाण मढी, तर लाखो लोकांचं श्रद्धास्थान ते बनू शकतं. म्हणूनच त्यांनी आपल्या समाधीसाठी म्हणा किंवा साधनेसाठी म्हणा मढी या ठिकाणाची निवड केली होती. आता आपण कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधीबद्दलची
सविस्तर माहिती ऐकूया। वर्षानुवर्षे लोककल्याणाचं कार्य केल्यानंतर महाराजांना जाणवलं की त्यांचं अवतार कार्य आता पूर्ण होत आलेलं आहे। मग त्यांनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावलं, अंतिम उपदेश जो करायचा असेल तो केला आणि फाल्गुन वद्य पंचमीच्या दिवशी त्यांनी संजीवन समाधी स्वीकारली। तर तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की दरवर्षी रंगपंचमीच्या वेळेस मढीला यात्रा भरत असते कानिपनाथांच्या नावची। तर फाल्गुन वद्य पंचमीच्या दिवशी संजीवन समाधी त्यांनी स्वीकारली। ही सामान्य मृत्यूची घटना नव्हती, तर योगशक्तीच्या सर्वोच्च अवस्थेची अनुभूती होती। आज मढी हे नाथ संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे। दरवर्षी येथे भव्य यात्रा भरते, लाखो भाविक लोक दर्शनासाठी येतात, अनेक जण नवस बोलतात आणि पूर्ण झालेल्या नवसाची परतफेड करतात। आजही भक्त श्रद्धेने एक मंत्र जपत असतात, ओम चैतन्य कानिपनाथाय नमः। मंडळी, कानिपनाथ महाराजांची कथा ही केवळ एका संताची कथा नाही, तर ती एका गुरु शिष्य परंपरेची कथा आहे। लोककल्याणासाठी आयुष्य अर्पण केलेल्या एका योग्याची कथा आहे आणि मढीसारख्या साध्या भूमीला तीर्थक्षेत्र बनवणाऱ्या एका महान सिद्ध पुरुषाची कथा आहे। आजही लाखो भाविक लोक मढीला जातात, कारण त्यांना विश्वास आहे की कानिपनाथ महाराजांचं जे चैतन्य आहे ते अजूनही तिथे जागृत आहे। म्हणजे एक जागृत स्थान म्हणून मढी या ठिकाणाची ओळख निर्माण झालेली आहे। मला सांगा, तुम्हाला नवनाथांचं पारायण कसं करावं याबद्दलची माहिती आहे का? किंवा हवी असेल आणि त्याच्यावर मी व्हिडिओ बनवावा अशी इच्छा असेल तर कमेंटमध्ये तेवढं सांगायला अजिबात विसरू नका। माझ्याकडे नवनाथांची पोथी आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणजे मी तुम्हाला हेही सांगू शकते की अगदी योग्य पद्धतीने, सोप्या पद्धतीने आणि आजच्या काळानुसार नियम पाळून आपण ते पारायण कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो। किंवा तुम्हाला एक एक अध्याय जरी त्याचा ऐकायचा असेल दररोज, तर आपण 9 दिवसाची सिरीज करू आणि त्याच्यानुसार जितके अध्याय त्या दिवशी आपल्याला वाचायचे असतात, म्हणायचे असतात, म्हणजे त्याचं जे काही पठण करायचं असतं तर तेही मी तुम्हाला करून दाखवेल। पूजा मांडणी हवी असेल तर तसंही सांगा। त्याचबरोबर आपण दररोज एक अध्याय करावा, म्हणजे एकाच अध्यायाचं वाचन मी तुम्हाला करून दाखवावं आणि तुम्हाला ते ऐकता यावं अशी इच्छा असेल तर तेही सांगा। म्हणजे पारायणाविषयी काही माहिती तुम्हाला हवी असेल, नाथांविषयी, मग त्यामध्ये गोरक्षनाथ असतील त्यांच्याबद्दल तुम्हाला काही ऐकायचं असेल, इतर जे नाथ आहेत त्यांच्याबद्दल काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर त्याच्यावर सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ। तेव्हा तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या। जितक्या तुमच्या लाईक्स असतील आणि जितक्या तुमच्या कमेंट्स असतील तर त्यामध्ये जास्तीत जास्त कमेंट कोणत्या प्रश्नासाठी आहे, कोणत्या विषयासाठी आहे तो विचार करून आपण पुढचा व्हिडिओ लवकरच बनवूया। तर आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। जास्तीत जास्त लोकांना, म्हणजे ज्यांना म्हणजे देवपूजेचे असे भक्तीचे व्हिडिओ आवडत असतील पाहायला, त्यांना तुम्ही आपला व्हिडिओ पाठवू शकतात। आणि आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच पुन्हा एकदा म्हणेल की आपल्या शीतलवाणी या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।